हॅलो फ्रेंड्स, सर्वांनी NMS परीक्षेच्या अभ्यासाला जोरदार सुरुवात केलेली दिसते. आज आपण बघतोय विज्ञान विषयातील दुसरा प्रकरण आरोग्य व रोग. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच जर ही व्हिडिओ बघत असाल, त्याचबरोबर आपल्या NMSच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन ग्रुपमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करा आणि ताबडतोब ग्रुपमध्ये समाविष्ट व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोज क्वेश्चन बँक मिळणार आहे. मग या क्वेश्चन बँकसाठी आणि NMSच्या नवनवीन अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला टच करा. चला सुरू करतोय आपण आरोग्य व रोग. आता बघा, आपण या प्रकरणातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणार आहोत की आपलं स्वतःचं आरोग्य व आपल्या कुटुंबियांचं आरोग्य जर या प्रकरणाच्या निमित्तानं आपण सुस्थितीत ठेवण्याचं जर काम केलं तर नक्कीच हे प्रकरण आपण चांगल्या पद्धतीने शिकलो असं त्याचा अर्थ होईल. अन्यथा केवळ मार्कांसाठी या प्रकरणाकडे आपल्याला बघायचं नाही. तर आता नेमकं बऱ्याच वेळा मी आजारी आहे असं आपण संबोधत असतो आणि हे सगळं चालू असताना नेमकं आरोग्य आणि आजार म्हणजेच काय बघूयात आपण. तर रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नाही. म्हणजे शारीरिक, आपण बऱ्याच वेळा शारीरिक गोष्टींनाच आजार म्हणतोय किंवा माझा आरोग्य चांगलं नाही असं म्हणतोय, पण मित्रांनो याच्यात मानसिक आहे आणि त्याचबरोबर सामाजिकरित्या. आता मानसिक म्हणजेच काय, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी टेन्शन्स असतात तर हे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. सामाजिकरित्या म्हणजे आजूबाजूला ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपले सण उत्सव असतील किंवा काही दंगल हा प्रकार असू शकतोय किंवा काहीतरी नैसर्गिक आपत्ती असेल, तर या सगळ्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणून आपल्या या तिन्ही ज्या गोष्टी आहेत, शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या, या पूर्णतः सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. आता रोग म्हणजे काय बघा, तर मगाशी चर्चा केल्याप्रमाणे शरीर क्रियात्मक आणि मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यांमध्ये अडथळा आणणारी स्थिती, जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच त्याला आपण रोग असं संबोधणार आहोत. तर इथे आपल्याला नॉर्मली प्रश्न गाळलेल्या जगासाठी वगैरे तयार करता येऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नांची निर्मितीकडे आपण वेळ देणार आहोत. तर आता बघा, रोगांचे प्रकार आहेत. आता रोगांचे प्रकार हे कालावधीनुसार आणि कारणांनुसार आहेत. तर कालावधीनुसार बघितलं तर दीर्घकालीन आणि तीव्र रोग. आता दीर्घकालीन रोग म्हणजे लॉंग टर्मसाठी असतात आणि काही टर्म हे शॉर्ट टर्मसाठी असतात. ओके, तर आता बघा, कारणानुसार अनुवंशिक रोग आहेत. अनुवंशिक म्हणजे आपल्या आई वडिलांकडून आपल्या पिढीमध्ये ट्रान्सफर झालेलं, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमण झालेल्या रोगांना अनुवंशिक रोग म्हणतात. तर उपर्जित म्हणजे ॲक्वायर्ड केलेले रोग. तर ॲक्वायर्ड केलेल्या रोगांमध्ये संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य या प्रकारचे रोग आहेत. संसर्ग कोणाच्या तरी संपर्क आल्यानंतर हवाच्या मार्फत होणारे रोग, तर या पद्धतीचे जे रोग आहेत ते संसर्गजन्य रोग आहेत, ज्याच्यामध्ये सर्दी, फ्लू, डेंग्यू वगैरे अशा आहेत. आणि असंसर्गजन्य रोग याच्यामध्ये मधुमेह आहे, हृदयविकार आहे आणि या सगळ्या प्रकारच्या रोगांचा आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी जे महत्त्वाच्या नोट्स अंडरलाईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील पुस्तकामध्ये अंडरलाईन करतायत. ओके, म्हणजे जेणेकरून याच पद्धतीचे प्रश्न यावर्षी देखील परीक्षेला विचारले जातील. मग बघा, आता सदरची व्यक्ती काय करत आहे, तर हे जोरजोराने खोकत आहे किंवा बाबा थुंकत आहे. तर मग यामध्ये काय होतं की हवेमध्ये जे द्रवबिंदू आहेत ते काही मिनिटे, काही तास वाहून नेले जातात. मग बघा, आपल्याला एक सूचना असते, खोकताना किंवा शिंकताना नाकातोंडासमोर रुमाल असला पाहिजे. तर त्याचं कारण हे आहे की समजा जर आपल्याला काही आजार त्यावेळेस असेल तर तो हवेमध्ये पसरला जाऊ शकतो. ओके, तर जे मोठे द्रवबिंदू आहेत की ज्यांचं वजन जास्त आहे तर ते काही सेकंदात जमिनीवर स्थिर होतात. ओके, चला, तुम्हाला बऱ्यापैकी समजतंय असं कन्सिडर करतोय. बाळांनो, थोडं चार्ट बघून तुम्ही थोडे घाबरले असाल, परंतु घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. आपण अगदी
सोप्यात सोपं असं चार्ट या ठिकाणी अभ्यासूयात. तर बघा, रोगाचे नाव आहे, कारक म्हणजे कुठल्या सूक्ष्मजीवांमुळे झालेला आहे, संक्रमणाचे माध्यम कोणामुळे झालं, अशा प्रकारचा रोगी कसा ओळखायचा आणि त्याच्यावर मेनली उपाय आणि उपचार आहे. आता तुमचा प्रश्न असेल की सर एवढा मोठा चार्ट करायचा का? तर हो, डेफिनेटली करायचा, कारण आत्तापर्यंत 2 वेळा येथे प्रश्न विचारलेले आहेत आणि सिंपल आहे. चला सुरुवात करूयात. आता क्षय म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण ज्याला म्हणतो TB, ओके, आणि इंग्रजीमध्ये त्याला ट्युबरक्युलोसिस. मग क्षय कशामुळे होतो? तर जीवाणूमुळे होतो. आणि बघा, मायकोबॅक्टेरियम, जीवाणू म्हटलं की बॅक्टेरिया आलं, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली म्हणजे क्षयचं जे कारक आहे ते त्याच्या नावावरून ट्युबरक्युलोसिस ट्युबरक्युली, ओके, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. चला, लगेच तुमच्या लक्षात राहिलं ते. आता याचे संक्रमणाचे जे माध्यम आहे ते काय होतं? आपण संसर्गजन्य आणि संक्रामक रोग बघतोय, बरोबर. मग संसर्गजन्य संक्रामक रोगांमध्ये रोगाच्या थुंकीतून, मग अशी जी चित्र आपण बघितलं ते, आणि थुंकीतून झाल्यामुळे काय होतं की हवेतून प्रसार होतो, किंवा अशा प्रकारचे रोगी असेल त्याच्या सानिध्यात आपण दीर्घकाळ राहिलो असो आणि या रोगाच्या वस्तू वापरल्या असतील. म्हणजे थोडक्यात काय, तर संपर्कामुळे झालेला रोग आणि मेनली रोगाच्या थुंकीतून. TB म्हणजे TB झालेल्या व्यक्तीला आपण बघितलं असेल की थोडी वेगळी ट्रीटमेंट दिली जाते, त्याला वेगळं ठेवलं जातं. तर त्याचं कारण हे आहे की इतर लोक जर संपर्कात आली तर त्याला देखील आजार होऊ शकतो. मग आता बघा, लक्षणे काय आहेत? तर लक्षणे याची आपण इथे बघण्यापेक्षा वेगळा थोडासा एक चार्ट आहे ते आपण बघूयात. बघा, TBची लक्षणे आपण बघतोय. हा काय करतोय? लॉंग टर्म कफिंग आहे, म्हणजे दीर्घ वेळ खोकला राहतो. त्यानंतर इथे दिसते तुम्हाला की याच्या थुंकीद्वारे काय ते रक्त येते. त्यानंतर ताप येणं असेल, छातीत असह्य वेदना होत असतील आणि वजन कमी होत आहे, ओके. तर हे त्याची लक्षणे आहेत आणि हीच लक्षणं आपल्याला इथे देखील बघायला मिळत आहेत की दीर्घ मुदतीचा खोकला आहे, थुंकीतून रक्त पडणे आहे, वजन कमी होणे आणि श्वासोच्छवासामध्ये म्हणजे थोडं छातीमध्ये आपण म्हणतोय त्याला, पण श्वास घेताना त्रास होणे. तर ही त्याची लक्षणे आहेत. पुन्हा एकदा आपण TB वाला माणूस बघूयात कसा असेल तो. काय करतोय? खोकतोय, रक्त आलंय, थंडी आले, ताप आलंय, त्यानंतर त्याला त्रास होतोय, वजन कमी होणं. तर यासारखी लक्षणे TB मध्ये आहेत. ही लक्षणे आपण लक्षात ठेवण्याचं कारण असं की आपल्याला ते 5ही प्रकार कन्फ्युजन होऊ नये. आता बघा, याच्यावर उपाय काय आहे? तर BCG लस, ओके, BCG लस क्षयसाठी आहे. त्यानंतर या रुग्णास इतरांपेक्षा वेगळं ठेवावं लागेल. नियमित औषध आता इतरांपासून वेगळं आहे आणि डोट हा उपचार नियमित घ्यावा लागणार आहे आणि पूर्ण करावा लागणार आहे. पुन्हा आपण उपाय उपचार बघूयात क्षयचे. BCG, त्यानंतर इतरांपासून वेगळं ठेवणं आणि डोट हा उपचार आहे, ओके. तुम्हाला समजलं असेल की क्षयवाला व्यक्ती डोळ्यासमोर मागासचं पिक्चर आणा, खोकतोय आणि मग त्याला काय काय आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. चला, हा पुढचा मुद्दा कावीळ आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. याला म्हणतात हिपॅटिटिस. आता कावीळचे वेगवेगळे प्रकार आहेत. हिपॅटिटिस ABCDE. तर कुठल्या प्रकारची कावीळ झालेली आहे? पण त्याचं कारक आहे विषाणू आणि विषाणूचं नाव आहे हिपॅटिटिस. पुन्हा बोला, हिपॅटिटिस, ओके. तर बघा, आता संक्रमणाचे माध्यम पुन्हा एकदा पाणी आहे, सुया आहे आणि ब्लड ट्रान्सफ्युजन आहे. मग आता ब्लड ट्रान्सफर होतं, रक्तपराधन म्हणूयात आपण त्याला. तर हे मेनली रिझन आहेत. म्हणजे नॉर्मली पाणी, सुया म्हणजे एकाची सुई दुसऱ्याला वापरणं आणि जर तो आजारी असेल तर मग त्याचं रोगाचं ट्रान्समिशन होतं. आता पुन्हा एकदा लक्षणे आहेत. तर आता कावीळ म्हटल्यानंतर कशाशी संबंधित आलं? तर मी पुन्हा एकदा पिक्चर दाखवेन तुम्हाला. हे आलं आपल्या
काय दिसतं आपल्याला, हे लिव्हरशी संबंधित आलं. ओके, आणि त्यामुळे काय होतं, जॉन्डिस. जॉन्डिस हा पिवळं झालेलं बघा, अंग पिवळं होतं, डोळे पिवळे होतात. त्यानंतर ताप येणं, डार्क लघवी होणं, गडद लघवी होणं, त्यानंतर विष्ठा राखाडी होणं, सतत उलट्या होणं, मळमळ होणं, त्यानंतर अपचन होणं, विकनेस. ओके, त्यानंतर भूक मंदावणं, यासारखी जी काही लक्षणे आहेत ते कावीळच्या रुग्णामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण हे झालं नॉर्मल कावीळचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणे. ओके, आपण आता बघूयात की हा झाला पाण्यामुळे, म्हणून पाणी उकळून व गाळून प्यायचे. संक्रमणाचं माध्यम काय आहे त्याच्यानुसार उपाय व उपचार आपल्याला बघायचा आहे. मग आता सुया आहे आणि रक्तपराधन आहे, तर याच्यासाठी पण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, परंतु इथे त्यांनी तसं मेन्शन केलं नाही, नॉर्मल कावीळच्या संदर्भातच यांनी म्हटलेलं आहे. मग आपण पाण्याशी संदर्भातच बघूयात की स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. मग हात साबणाने स्वच्छ धुवावेत हा एक त्याचं उपाय उपचार आला. पण मी पुन्हा एकदा म्हणतो की सुया आणि रक्तपराधन रिलेटेड आपल्याला इकडे काही इन्फॉर्मेशन किंवा उपाय उपचार दिले नाही, आणि हा सुया आणि रक्तपराधन हा जरा थोडा हायर लेवलचा होणार आहे. पुढचं आपण बघतोय अतिसार, ज्याला आपण हगवण म्हणतोय, डायरिया म्हणतोय, डायरिया. तर बघा, जीवाणूमुळे, विषाणूमुळे, आणि इथे अँटामिबा हिस्टोलिटिका. ओके, अँटामिबा हिस्टोलिका म्हणजे त्याला दुसरं एक नाव म्हणूयात आपण त्याला, अमिबिक डिसेंट्री. अमिबामुळे डिसेंट्री झालेली आहे. ओके, आणि दुसरा एक शिगेला बॅसिलस हा जीवाणू आहे. ओके, शिगेला बॅसिलस हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं, कारण मेन इथे गेल्या वर्षी आपल्याला अँटामिबा हिस्टोलिटिका याच्याबद्दल विचारलं होतं की अतिसार कोणत्या कारकामुळे होतो. त्यामुळे परफेक्ट त्याचं हे आन्सर आपण देऊ शकतोय. आता बघा, संक्रमणाचे माध्यम, दूषित अन्न व पाणी. आता अन्न दूषित आणि पाणी आहे, तर आपण थेट इकडे जाऊयात जरा. अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून गाळून प्यावे, आणि डिसेंट्री लागते म्हणून जलसंजीवनी म्हणजे ORS आपल्याला घ्यावं लागेल. मग या प्रकारचा रुग्ण कसा असेल आपण बघूयात. अतिसार बघा, या पिक्चरवरून तुमच्या लक्षात आलं असेल की पोटामध्ये दुखणं असेल, मळमळ होत असेल, चक्कर येत असेल, त्यानंतर सतत जुलाब होत असतील, तर हा अतिसारवाला माणूस, आणि याला तुम्ही काय करणार आहात, ORS देणार आहात. ओके, म्हणजे डिहायड्रेशन याचं झाल्यामुळे याला ORS देणार आहोत. चला पुढे आपण जातोय पटकीकडे. आता पटकी म्हणजे त्याला म्हणतात कॉलेरा. आता जीवाणू आहे व्हिब्रियो कॉलरी, नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, व्हिब्रियो कॉलरी. दूषित अन्न व पाण्यामुळे हे देखील होतंय. आणि मग काय करणार, स्वच्छता राखावी, अन्नपदार्थ उघड्यावर म्हणजे झाकून ठेवावे, पाणी उकळून प्यावे, सेम पाणी उकळून प्यावे, आणि इथे मेनली राहणार कॉलरा प्रतिबंधक लस. ओके, कॉलरा प्रतिबंधक लस त्याच्याशीच रिलेटेड आहे, व्हिब्रियो कॉलरी त्याच्याशीच रिलेटेड आहे. आता हा व्यक्ती कसा दिसेल आपण बघूयात. कॉलरा पटके. आता बघा, पुन्हा इकडे काय होणार, तीव्र जुलाब आहेत, ओमिटिंग आहे, विकनेस आहे, डिहायड्रेशन होणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी कॉलरामध्ये येतात, आणि कॉलराची साथ पण पसरते हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर हा बऱ्याच जणांना झालेला एक विकार आहे विषमज्वर, ज्याला आपण टायफॉइड म्हणतोय. ओके, मग जीवाणू साल्मोनेला टायफी. ओके, टायफॉइड लगेच जीवाणू साल्मोनेला टायफी हा पण दूषित अन्न आणि पाण्यामुळे झालेला आहे. आणि मग काय करणार, दूषित अन्न पाणी असल्यानंतर प्रतिबंधक उपाय उपचारमध्ये काय येणार, स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे, बरोबर,
आणि याचं आपल्याला लसीकरण, जसं कॉलराची लस घेतली तशी याची पण आपल्याला काय करावं लागेल, लसीकरण करून घ्यावं लागेल. मग पटकी आणि विषमजरसाठी लसीकरण. आणि हा सांडपाणी म्हणजे दूषित अन्नपाणी, तर सांडपाणी त्याची विल्हेवाट योग्य रीतीने होणं गरजेचं आहे. चला याची लक्षणे काय आहेत ते आपण बघूयात. विषमजरवाला व्यक्ती, विषमजर मेनली कशाशी रिलेटेड आहे, तर आपण बोलतोय की टायफॉइड झालं, टायफॉइड झालं म्हणजे ताप आलेत, पण ताप येताना त्याच्यासोबत 104 फॅरेनहाइटच्या आसपास अनियमित असा ताप पण कंटिन्यू काही दिवस असतो. डोकेदुखी आहे, पोटामध्ये दुखणं आहे, ओमिटिंग आहे, मळमळणं आहे, वजन कमी होणं, स्नायू दुखणं, खूप थकवा आलेला आहे, तर हे टायफॉइड फिवरची लक्षणे आहेत. ओके, तुमच्या छानपैकी चार्ट लक्षात आला असेल. इथे कुठलाही आता प्रश्न विचारला तर आपल्याला गुण नक्की मिळणार आहे. आपण पुढे जातोय. आता बघा, यातली आपण अगदी महत्त्वाची माहिती आहे की जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने गरजेची आहे तीच आपण बघतोय. म्हणजेच WHO वेगवेगळ्या प्रकारचे जागतिक आरोग्य संघटना आहे, वर्ल्ड हेल्थ आणि ऑर्गनायझेशन. ओके, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. चला आता आपण पुढचं रोग बघतोय की सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग. आता यामध्ये डेंग्यू आहे. डेंग्यू कुठे होतोय, तर साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात. साठलेल्या पाण्यात. थोडं आपण इथे पण लक्ष देऊयात की बघा, टायर आहे, टायरच्या आतमध्ये पाणी साठलंय आणि मग अशा ठिकाणी डास अंडी घालतात. आपण विचारही करू शकत नाही की अरे टायरमध्ये पाणी असेल. तर मग काय होतं की इथे या डासांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होतं आणि त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते. आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात डास आहेत. मग ते कुठल्या स्रोतावर वाढलेले आहेत, म्हणजे कुठल्या प्रकारच्या पाण्यावर वाढलेले आहेत, तर तेही आपल्याला थोडंसं बघणं गरजेचं आहे, कारण कुठल्या प्रकारचा रोग होण्याची आपल्याला शक्यता आहे. त्यानंतर एडिस इजिप्ती, या प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. एडिस इजिप्ती डेंग्यू. एडिस मधला डी घ्या, डेंग्यू घ्या, म्हणजे लक्षात राहील. एक चांगलं आपल्याला इथे 3 डासांमुळे 3 रोग बघायचे आहेत आणि त्या डासांचे नाव पण लक्षात ठेवायचे आहेत. पण याच्यामध्ये एक डासांमधून एक व्हायरस बाहेर जातो, फ्लेवी व्हायरस, आणि DEN14 या विषाणूमुळे हा होतो. ओके, फ्लेवी व्हायरस DEN14. इथे किती प्रश्न तयार होऊ शकतात, 2, 3, तुम्हाला जसे पटतील तसं. त्यातला मी एक प्रश्न सांगतोय, कुठल्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग होतो. ओके, अजून त्यासारखे तुम्ही काही प्रश्न इथेच तयार करू शकता. चला, प्रश्न निर्मिती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात करायचे आहे. पुन्हा आपण डासांच्या संदर्भातच येतोय. तर हिवताप कोणामुळे झालाय, ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे झालेला आहे. हिवताप ॲनाफिलिस डासाची मादी. आता अजून एक रोग आहे, हत्ती रोग. हा कोणामुळे झालाय, क्युलेक्स डासाच्या मादीमुळे. पण याच्यात बघा, ॲनाफिलिस आणि एडिस, कोण, ॲनाफिलिस व एडिस हे स्वच्छ पाण्यात असतात. कुठे असतात, स्वच्छ पाण्यात. त्यांचे पण प्रकार येतो. त्यानंतर क्युलेक्स हा जो डास आहे, क्युलेक्स, हा कुठे असतो, तर प्रदूषित पाणी किंवा गटारे, मोस्ट ऑफ आपण गटारे म्हणूयात, तर यांच्यामध्ये असतो. तर म्हणजे ॲनाफिलिस याच्यामुळे काय होतो, हिवताप होतो. आणि एडिस इजिप्ती जो आहे त्याच्यामुळे काय होतो, तर डेंग्यू होतो. तर हे दोन्ही स्वच्छ पाण्यातून, आणि क्युलेक्स कशातून, तर गटारांमधून होतो. आता हे विसरू नका हां. त्यानंतर स्वाईन फ्लू आहे. तर संसर्गजन्य रोग आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्यामुळे होतो आणि विषाणूंचा प्रसार होतो. रोगाच्या नाकातील, घशातील स्त्राव व थुंकीतून होतो. पुन्हा नाकातील, घशातील स्राव. ओके, मग आता लक्षणं काय आहे, कोणाशी रिलेटेड गेलं, नाक आणि घसा. ओके, मग आता आपण तिथेच बघूयात काय होतं त्याची लक्षणं. तर धाप लागणं असेल, श्वसनाला लगेच अडथळा होईल कारण घशाशी रिलेटेड आहे.
घसा खवखवणे आहे आणि मग त्याच्यामुळे काय होणार, शरीर दुखणं आहे. तर हे स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. आता स्वाईन फ्लूचं निदान कसं करतात, तर बघा, रुग्णाच्या घशातील द्रव्य, कारण घशात झालेला आहे हा इन्फेक्शन, आणि मग त्यामुळे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, त्याला म्हणणार आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, NIV, आणि हे कुठे आहे तर पुणे येथे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था. आणि दुसरं आहे राष्ट्रीय संचारी रोग संस्था, म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, NICD, हे कुठे आहे तर दिल्ली येथे आहे. ओके, राहिलं लक्षात, NIV पुणे व्हायरोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीजेस, ओके, दिल्लीला आहे स्वाईन फ्लूसाठी. पण स्वाईन फ्लू हा रिसेंटली आलेला रोग आहे, नुकताच, म्हणजेच मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशामध्ये त्याची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा A H1N1. अशाच प्रकारे महत्त्वाच्या गोष्टींवर अंडरलाईन करायची, जेणेकरून तुम्हाला नंतर रिव्हिजन करताना अगदी सोपं जाईल. त्यामध्ये डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होते आणि मग संपर्क होत होत तो पुढे ट्रान्समिट होत जातो. तर स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा A H1N1 हे त्याचं विषाणू झालं. आता बरेच वेळा विषाणू आहे की जीवाणू आहे असा पण जरा थोडा फसवा प्रश्न राहतो. थोडा अलर्ट राहूयात आपण याच्या बाबतीत. चला, एक महाभयानक रोगाबद्दल आपण बघतोय, एड्स. इथे फुल फॉर्म आहे एड्स संदर्भात, एड्स ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आणि हा कुठल्या व्हायरसमुळे होतो तर HIV. बोलूयात माझ्यासोबत, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ओके, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. तर या विषाणूमुळे हा रोग होतो. रोगप्रतिकारशक्ती हळूहळू दुर्बल म्हणजे कमी होते आणि मग रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की विविध प्रकारचे रोगांची लागण होते. आता याचं निदान होणं गरजेचं आहे, तेव्हा आपण म्हणणार की बाबा एड्स आहे. पण वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी करतात. इथे प्रश्न विचारला होता गेल्या वर्षीच, म्हणजे 23-24ला विचारलं होतं, एड्सचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते. आणि बघा हे सिम्बॉल बघा, हा सिम्बॉल पण आपण लक्षात ठेवूया. आता HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने एड्स होत नाही. संपर्क आला तर एड्स होणार नाही. कुठल्या प्रकारचा, बाह्य प्रकारचा संपर्क आला तर एड्स होत नाही. आणि या व्यक्तीशी आपण सर्वसामान्य व्यवहार केलं पाहिजे. ओके, तर आता आपण माहीत आहे का मध्ये आपण जातोय. HIV विषय पहिल्यांदा आफ्रिकेत खास प्रजातीच्या माकडात सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UN एड्स यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरतात. हा संसर्गजन्य असला तरी बाहेरून म्हणजे व्यक्तीची सेवा केली, त्याला काही इलाज वगैरे केलं तर अशा मार्फत होत नाही, तर इंटरनली कनेक्शनमुळे ते होतं. चला, प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार. थोडा वेळ झालाय, पटकन आपण बघूयात. रेबीज. रेबीज हा काय विषाणूजन्य रोग आहे. प्रश्न तयार झाला. रेबीज वाटते आपल्याला की अरे कुत्र्यापासूनच होतो, पण नाही, इतर प्राण्यांमुळे पण होतो. पण मेनली कुत्रा आहे जास्त संसर्ग म्हणूयात, किंवा जास्त बाईट करणारा ससा आहे, माकड आहे, मांजर आहे, तर हे चावल्यानंतर होतो. आणि या रोगाचे विषाणू जलद्वेष, हायड्रोफोबिया, म्हणजे हे रोगी पाण्याला घाबरतात. हायड्रोफोबिया, पाण्याला घाबरतात, आणि त्यास जलसंत्रांस पण म्हणतात. ओके, आणि हा रोग होण्यापूर्वी लस देऊन संरक्षण करता येतं. कुत्र्या चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. प्रश्न विचारला होता इथे, कुत्रा चावल्यानंतर लक्षणे किती दिवसात, तर एक्झॅक्टली लक्ष ठेवा, 90 ते 175. 90 म्हणजे 3 महिन्यानंतर.
ओके, ते 6 महिन्यापर्यंत असं आपण लक्षात ठेवूयात. 3 महिने ते 6 महिने या दरम्यान लक्षणं दिसतात. मग ती लक्षणे काय राहतात? तर साधारणतः 2 ते 12 आठवडे ताप राहतो, समोरचा व्यक्ती अतिशयोक्तीने वागत राहतो आणि मेनली मगाशी बघितलं की पाण्याची भीती वाटणे हा लक्षण त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. चला आता असंसर्गजन्य रोग आपण बघूयात, ज्यामध्ये कर्करोग आहे. आणि कर्करोग म्हणजे कॅन्सरबद्दल तुम्ही खूप माहिती बघितलेली आहे, वाचलेली आहे. आपल्या आजूबाजूला याचं प्रमाण सर्रास वाढत चाललेले आहे, त्याच्यावर मेनली आपल्याला लक्ष देणं आहे. तर बघा, कर्करोग कशामुळे होतं? आपले जे सेल्स आहेत ते अनकंट्रोल होतात, अनियंत्रित होतात आणि अनकंट्रोल होऊन त्यांची ग्रोथ खूप वेगाने वाढत राहते आणि मग त्यास कर्करोग म्हणतात. अनियंत्रित व अपसामान्य वाढीस आणि कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद म्हणतात. पेशी समूह असेल किंवा गाठ असेल, ओके, कुठली गाठ आली तर ती कॅन्सरचीच गाठ असेल असं समजू नका. तर कर्करोग आहे कुठे होतो? मेनली फुफ्फुस आहे, फुफ्फुसाचा कर्करोग, तोंड आहे, जीभ आहे, जठर आहे, स्तन आहे, गर्भाशय आहे, त्वचा आहे. ओके, पण हल्ली लेडीजच्या बाबतीत कर्करोगाचं प्रमाण थोडं वाढत चाललेलं आहे. मग आता याची कारणं काय आहेत? तर बघा, आता कारणांमध्ये मेनली काय तर तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान. मग आपण हे थांबू शकतोय? मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याला या प्रकरणातून नुसते गुण नाही मिळवायचे, तर आपल्याला आरोग्यासंदर्भात देखील विचार करायचे की जेणेकरून आपल्या घरचं आरोग्य व्यवस्थित राहू शकेल. आहारात फळे व पालेभाज्यांचा समावेश नसतं, चोथायुक्त फायबर्स मिळत नाहीत. आता मेन पहिलं रिझन महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरं रिझन की अतिप्रमाणात जंक फूड, ज्यामध्ये वडापाव, पिझ्झा आणि मेनली आत्ता चायनीजचं प्रमाण आपल्या सगळ्यांच्या आहारात खूप वाढलेलं आहे. आपल्याला ते कंट्रोल पण करता येत नाही हो, पण तरी पण लिमिटेडमध्ये आपण ते खाण्याचा प्रयत्न करूयात. आणि एक अनुवंशिकता असते की एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित झालेलं असतं. तर हे 4 मेनली रिझन आहेत. मग आता इथे नेमकं कर्करोगाची लक्षणे काय आहेत? तर बघा, दीर्घकालीन खोकला असेल, आवाज घोगरा होणे, गिळताना नेहमी त्रास होणे. आता यात बऱ्याच प्रकारची लक्षणे आहेत, पण आपल्याला इथे शॉर्टमध्ये काही लक्षण दिलेत. एखादा कुठलाही उपचार करूनही बरा न होणारा रन किंवा सूज असेल, एखादी जखम वगैरे असेल, स्तनात गाठी निर्माण होणं आणि अकारण वजन घटणं कुठल्याही प्रकारचं कारण नसताना. पण मग आता एखादी गाठ सापडली तर आपण काय केलं पाहिजे? तर पहिल्यांदा काही निदान व उपचाराच्या पद्धती आहेत, बघूयात. टिश्यू म्हणजे उतींचं डायग्नोसिस केलं पाहिजे, सिटी स्कॅन केलं पाहिजे, MRI स्कॅन आहे, मेमोग्राफी आहे, बायोप्सी आहे. इथे एक प्रश्न विचारला होता, कोणत्या रोगासाठी बायोप्सी तंत्राचा वापर केला जातो? ओके, बघा, एकदम बारीक गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि त्याच गोष्टी अंडरलाईन करायचे, त्याच गोष्टी वारंवार वाचायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. काही इथे ट्रिक्स तुम्हाला दिल्या जातात. रसायनोपचार करायचा आहे, किरणोपचार, ओके, म्हणजे आपण ज्याला रेडिएशन म्हणतो, शल्यचिकित्सा आहे, रोबोटिक सर्जरी पण हल्ली आहे, लेप्रोस्कोपिक सर्जरी पण आहे. अशा उपचार पद्धतीत हे तंत्र आहेत आणि या उपचार पद्धती आहेत. दोघांमध्ये बघा फरक आहे. कन्फ्युजन करू नका. बारीक गोष्ट आहे, पण आपल्याला लगेच गुण मिळून जाईल. आणि मला नाही वाटत की या व्यतिरिक्त वेगळा काही प्रश्न बायोलॉजीमध्ये किंवा अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये विचारला जाईल जो आपल्या नजरेतून सुटणार नाही. त्यानंतर आपण पुढे बघतोय दुसरा रोग, मधुमेह. हा बऱ्याच घरांमध्ये असलेला रोग आहे. तर स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेचे प्रमाण नियंत्रण ठेवतं. ग्लुकोज शर्करा, ओके, कोण नियंत्रण ठेवतो? इन्सुलिन नियंत्रण ठेवतो. मग आपण इन्सुलिन रिलेटेड मधुमेह असतं हे लक्षात ठेवूयात. आणि इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. म्हणजे शुगर वाढली आपण म्हणतोय शर्करा, त्यामुळे काय होतं? मधुमेहाची सिच्युएशन. मग मेनली इन्सुलिनची इंजेक्शन्स वगैरे द्यावी लागतात. मग काय होतं या प्रकारचा रुग्ण? मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागते, वजन खूप वाढणे, कमी होणे, अचानक वाढणे, कमी होणे. आता त्याची कारणं काय आहेत? तर अनुवंशिकता आहे. म्हणजे आता हे सर्रास डायबिटीजचं प्रमाण जास्त आहे.
अतिलठ्ठपणा आहे, व्यायाम कष्ट काहीच केले जात नाही आणि सततचं मानसिक ताणतणाव वगैरे राहतं. तर मेनली इथे काय म्हटलंय, प्रतिबंधक उपचार तुम्ही काय केलं पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे आणि व्यायाम यांचा अवलंब. डायबिटीज खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेड होतोय. पुढचा आहे हृदयविकार, तिसरा रोग. हा देखील आपल्याशी परिचित आहे की आता तुम्ही काय करू शकता अशा प्रकारच्या रोगासाठी. तर नेमकं कशामुळे होतं बघूयात. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा, पर्यायाने ऑक्सिजन व पोषद्रव्याचा अपुरा पुरवठा. कोणाला अपुरा पुरवठा, ऑक्सिजन कमी पडलं. कोणाला, हृदयाला, हार्टला ऑक्सिजन कमी पडला. मग त्यामुळे काय झालंय की हृदयाची कार्यक्षमता कमी झाली. हृदयाची कार्यक्षमता कमी झाली. पण हृदयाला तर ॲक्टिव्ह राहणं आहे, पंपिंग करणं आहे. पंपिंग म्हणजे काय करणं, तर शुद्ध अशुद्ध रक्त ओके यांचं पंपिंग करणं आहे. मग हृदयावर ताण वाढलाय आणि ज्यावेळेस हृदयास असे जास्त कार्य करावे लागते त्यावेळेस हृदयविकाराचा झटका येतोय. ओके, पण मग याची आधी काहीतरी लक्षणे जाणवतात. हे अचानक होत आहे असं नाही, आधी नॉर्मली लक्षणे असतात. मग छातीत असह्य वेदना होणे, वेदनांमुळे खांदे, मान, हात दुखणं, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता सतत जाणे, अंग कापणे. ओके, तर ही लक्षणे आहेत आणि या लक्षणांवर देखील एक प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणतं हृदयविकाराचं लक्षण नाही? नकारार्थी प्रश्न, नोवाला नकारार्थी प्रश्न. ओके, मग तुम्हाला 4 पर्याय दिले जातात, त्यापैकी 3 पर्याय बरोबर असतात आणि एक त्याच्यातील नाही, म्हणून ते बरोबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेम तसंच हृदयविकाराची कारणं. काय कारणं आहेत? धूम्रपान करणं, मद्यपान आहे. ज्याला डायबिटीज आहे त्याला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. सेम ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, सेम मधुमेहासारखाच लठ्ठपणा आहे इकडे. सेम शारीरिक श्रमाची कमतरता मधुमेहासारखाच. सेम व्यायामाचा अभाव, सेम सतत बैठे काम करणं, सेम अनुवंशिकता, त्यानंतर टेन्शन सेम आणि हा ॲडिशनल रागीटपणा आणि चिंता. तर हे हृदयविकाराची कारण आहेत. म्हणजे मधुमेह त्यालाच थोडासा कनेक्शन हृदयविकाराचा आहे. आता या संदर्भात काय काय हृदयविकारसाठी ट्रीटमेंट आहेत तर बघा, अँजिओप्लास्टी नाव ऐकलं असेल, 6 आहेत. पुन्हा निगेटिव्ह प्रश्न इथे तयार होऊ शकतो. खालीलपैकी कोणते उपचार हृदयविकारासाठी वापरली जाणार नाही? तर बायपास सर्जरी आहे, ओपन हार्ट सर्जरी आहे, हृदय प्रत्यारोपण आहे, नवीन हृदय टाकणं आहे, स्टेंट्स टाकणं आहे, पेसमेकर बसवणं आहे. या 6 उपचारात्मक पद्धती आहे. यापैकी कुठल्या तरी 3 घेतल्या जातील आणि एक काहीतरी वेगळं टाकलं जाईल, ते आपल्याला शोधायचं आहे. पण आता समजा एखाद्याला हृदयविकाराचा झटका आलाच तर मग आपण पहिल्यांदा काय करणार, 108 नंबरवर रुग्णवाहिका, आता कुठल्या गावामध्ये कोण राहतं त्याच्यानुसार आहे. त्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब देणं आहे आणि या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. पुन्हा बघा, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, COLS. पुन्हा बोला, COLS. लिहून पण लगेच बघायचं, COLS लगेच बोलायचं, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. आणि 100 ते 120 दाब या गतीने 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा. त्याच्यासाठी एक ट्रेनिंग पण आपल्याला नॉर्मली घ्यावी लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टी अधूनमधून जर आपण केल्या तर नक्कीच येणारी काही आपत्ती आहे ते आपण टाळू शकतोय. आता बघा, हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचे रोग झाले, आजार झाले, पण यांच्यावर एक कॉमनली काही औषधांचा मारा कसा आपण करतोय आणि त्याच्यामुळे अजून कशी काही आपत्ती ओढवते ते आपण बघूयात. अतिप्रमाणात वेदनाशामके म्हणजे पेन किलर आपण घेतो. काही झालं पेन किलर, मग त्याचा इफेक्ट कोणावर होतो? चेतासंस्थेवर होतो, उत्सर्जन संस्थेवर होतो, यकृतावर होतो. ओके, त्याच्यानंतर प्रतिजैविके आहेत म्हणजे अँटीबायोटिक्स.
आणि याच्या अतिवापराने काय होतं? मळमळ होते, पोटदुखी होते, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणं आहे, जिभेवर पांढरे चट्टे आहेत. ओके, काय पेन किलर, अँटीबायोटिक्स. मग थोडक्यात काय की आपण गोळ्याच टाळल्या पाहिजेत ना. मग त्याच्यासाठी लहान मुलांनी, म्हणजे आता तुम्ही 8वीला आहात तर मग तुम्ही इथूनच आपलं टेन्शन रिलीफ करणं असेल, म्हणजे थोडक्यात स्वतःचं मॅनेजमेंट करणं हे महत्त्वाचं आहे. आता मेनली पार्ट बघूयात की एक वाईट गोष्ट किंवा वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुम्हाला थोडंसं निराशा जाणवेल की जेनरिक औषधे आहेत. जेनरिक औषधं, आता जेनरिक औषधं म्हणजे काय असतात? सामान्य औषधे आहेत. ओके, पण या औषधांची जी निर्मिती आहे आणि वितरण आहे यासाठी पेटंट शिवाय केली जातात. पेटंट नसलं तरी चालतं. ही औषधे ब्रँडेड औषधांच्या सारखीच असतात, म्हणजे एखाद्या कंपनीसारखीच असतात आणि त्याच दर्जाची असतात. जेनरिक औषधे तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा औषधांचा फॉर्म्युला हा रेडी मिळतो, त्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो. त्यामुळे कोणाची किंमत जास्त असेल? ब्रँडेड की जेनरिक औषधांची किंमत? तर ऑब्विसली ब्रँडेड औषधांची किंमत ही जास्त असणार आहे, जेनरिक औषधांची किंमत ही कमी असणार आहे. ओके, मग तुम्हाला काय वाटतं की आपण आपल्याकडे जेनरिक औषधं वापरली पाहिजेत की ब्रँडेड औषधे वापरली पाहिजेत, की जेनरिक औषधे की सर्वसामान्यांना परवडणारी आहेत? फॉर्म्युला तर सेमच आहे. ओके, तर बघूयात पुढे आपण अजून वाचतोय. आता बघा, जेनरिक औषधांसाठी हे 2 ॲप लक्षात ठेवा, हेल्थ कार्ट अँड जनसमाधान. हेल्थ कार्ट आणि जनसमाधान हे 2 मोबाईल ॲप कोणासाठी आहेत? जेनरिक औषधांसाठी आहेत. याच्याशी संदर्भात आपण पुढे बघतोय जरा. आत्ता काय झालंय माहिती का? इथे आपण जातोय. पंतप्रधान जन औषध योजना कधीपासून सुरू झाली? 1 जुलै 2015. आपण त्या संदर्भातच बोलतो, जेनरिक औषधे. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात. यासाठी जन औषधी स्टोअर्स आहेत. ओके, आणि बघा आता मेनली गोष्ट जी मगाशी सांगितली जेनरिक औषधांच्या संदर्भात, भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात जेनरिक औषधांची निर्यात करतात, भारतातून बाहेर पाठवतात. परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावाने जास्त किमतीला औषधे विकतात. बघा, मग सर्वसामान्य आपल्यासारख्या लोकांनी कशी काय औषधं विकत घ्यायची? अमेरिकेत 80% जेनरिक औषधांचा वापर केला जातो, त्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये इथे वाचवता येतात. शासनाचे वाचतात, पर्यायाने आपले स्वतःचे देखील वाचू शकतात ना. म्हणून हे महत्त्वाचं आहे जेनरिक औषधं, आणि ते आपल्याकडे सगळीकडे अशा जन औषधी स्टोअर्स सुरू होणं गरजेचं आहे. आता आरोग्य दिनविशेष प्रश्न विचारला गेलेला आहे. या 4 डेट आहेत, आपण लक्षात ठेवायच्याच आहेत. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन. ओके, वर्ल्ड हेल्थ डे 7 एप्रिल. आता शाळा सुरू होणार असते तुमची 15 जूनला. त्याच्या आधी 1 दिवस तुम्हाला रक्तदान करायचं आहे, जागतिक रक्तदान दिन. मोठी लोक रक्तदान करतात हां. त्यानंतर 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. आणि 14 नोव्हेंबरला असतो बालदिन. ओके, पण बालदिन आहे त्या दिवशी जागतिक मधुमेह दिन पण आहे. बालदिनला चॉकलेट वाटतात, शुगर वाटतात. ओके, आपण असंच म्हणूयात. मग त्या दिवशी मधुमेह दिन आहे, तर मग 14 नोव्हेंबर शुगर रिलेटेड आहे, आपण असं म्हणूयात. ओके, आणि आता आपण आपल्या लाईफस्टाईलकडे येतोय. जीवनशैली. बघा, हे सगळे आजार कशामुळे होतात? तर मेनली आपली लाईफस्टाईल, आपण म्हणतो लाईफस्टाईल आहे. दुसरा एक महत्त्वाचा भारी शब्द आता नवीन आला आहे, ट्रेंडमध्ये आहे. सगळं ट्रेंड चाललंय. तर यामध्ये जीवनशैली आणि आजार हा पॅराग्राफ तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की आपली लाईफस्टाईल चेंज होत चाललंय. त्यामुळे झोपणं असेल, कुठल्याही ॲक्टिव्हिटीसाठी कमी वेळ देणं आहे,
बाहेरचं व्यायाम असणं फिरणं आहे याचं प्रमाण कमी आहे, सतत मोबाईलचा वापर, आपलं लेक्चर देखील ऑनलाईन आणि मोबाईलवर चाललं आहे. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे काय झालंय की आपल्यामध्ये आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. मित्रांनो, लेक्चर तुम्हाला व्यवस्थित कळलेलं आहे. डेफिनेटली तुम्हाला इथे 2 गुण या सगळ्या चर्चेतून मिळणारच आहेत. आपल्या मित्रांपर्यंत पण ही व्हिडिओ पोचवा आणि व्हिडिओला डेफिनेटली लाईक करा. ओके, थँक्यू, बाय बाय.